सदाभाऊ खोत यांनी लातूरमध्ये केली पाहणी, निलंगा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची केली पाहणी। पाहणीनंतर शेतकऱ्यांशी साधला संवाद। अक्कलकोट तालुक्याला पुराचा सर्वाधिक फटका, किनी गावात शेतकऱ्यांचं आंदोलन। शेतकऱ्यांना मदत मिळावी या मागणीसाठी आंदोलन, चिखलात बसून मदतीसाठी आंदोलन। फडणवीसांच्या यवतमाळ दौऱ्याची जय्यत तयारी, दीनदयाल जयंती कार्यक्रमासाठी सोमवारी फडणवीस यवतमाळमध्ये सकाळी 11 वाजता होणार कार्यक्रम। बच्चू कडूंची उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका, शेतकऱ्यांना आधाराची गरज आहे, बच्चू कडूंचा अजित पवारांना टोला। ओवेसींच्या कार्यक्रमाला कोल्हापुरात तीव्र विरोध, कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। उद्या हनुमान चालीसा पठण, महाआरती करण्याचा निर्णय, तर एमआयएमच्या नव्या कार्यालय परिसरात छावणीचं स्वरूप। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या 3 आरोपींना पोलीस कोठडी। आरोपींना 1 दिवसाची पोलीस कोठडी, तर अहिल्यानगरमध्ये हाकेंच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न। व्यासपीठावरच 2 पाटलांमध्ये शाब्दिक चकमक, चंद्रकांत पाटील विशाल पाटलांमध्ये टोलेबाजी। खासदार भिडेंच्या दौडीत गेले असतील, चंद्रकांत पाटील यांचा विशाल पाटलांना चिमटा। माजी मंत्र्यांची महायुतीवर टीका करताना जीभ घसरली, पुरामुळे झालेल्या नुकसानीवरून शेतकऱ्यांबद्दल सत्ताधाऱ्यांबद्दल खरंतर हल्लाबोल केला। 2029 सालापर्यंत मी महाराष्ट्रातच राहणार, पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना फडणवीस यांचं वक्तव्य। काँग्रेसची उद्यापासून संविधान सत्याग्रह पदयात्रा, 29 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पदयात्रा। दीक्षाभूमी ते सेवाग्राम आश्रम सत्याग्रह पदयात्रा, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उपस्थित राहणार। सहकारबाबत सगळे प्रस्ताव पश्चिम महाराष्ट्रातूनच येतात, कोकणातून प्रस्ताव का येत नाही, मंत्री नितेश राणेंकडून खंत व्यक्त। सीतान्हाणी धबधबा ओसंडून वाहू लागलाय, मुसळधार पावसामुळे पर्यटन स्थळी गर्दी, पर्यटकांनी सुरक्षिततेचे नियम पाळावेत, प्रशासनाचं आवाहन। यंदा गोदावरीला सर्वात मोठा पूर, रामकुंड गोदा घाटाचा परिसर पूर्णपणे पाण्याखाली, गोदावरीच्या पुराची ड्रोन दृश्य। पैठणमधील नवगावतील खरंतर पूल पाण्याखाली गेलाय, शहागड आणि पैठणचा संपर्क तुटलाय, कोणीही पाण्यात उतरू नये, पोलिसांचं आवाहन। सिल्लोडमध्ये जोरदार पाऊस, हडस पिंपळगावात पुराच्या पाण्यात अडकले वृद्ध, अंबादास दानवेंनी वाचवला आजोबांचा जीव। सिल्लोडमधील सोयगाव तालुक्यातील ढगफुटी, पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, खासदार संदीपान भुमरेंनी केली नुकसानग्रस्त भागांची पाहणी। धाराशिवमधील पाणी पुलावरून तर नर्मदी धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर, गोदावरी नदीत कंटेनर वाहून जाताना व्हिडिओ व्हायरल, आरतीला लागणारी सामग्री पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे। भिवंडी शहरातील भाजी मार्केट परिसरात 2 ते 3 फुटांपर्यंत पाणी साचले, पावसामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान, पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती अजूनही बिकट होण्याची शक्यता। सिल्लोडमध्ये मुसळधार पावसाचं थैमान, आमदार अब्दुल सत्तार यांनी केली नुकसानीची पाहणी, तालुक्यातील सिंचन प्रकल्पाचं मोठ्या प्रमाणात नुकसान, पाझर तलावाची पाहणी करून उपाययोजना करण्याची सूचना। पूरग्रस्त भागासाठी साई संस्थांकडून मदत, मंदिर संस्थांकडून 1 कोटींची मदत जाहीर, राज्यात झालेल्या नुकसानग्रस्त भागासाठी मदत करणार। अहिल्यानगरमधील सीना नदीला पूर, पुरामुळे नदीचं पाणी शहरात शिरलं, शहराच्या नेप्ती परिसरात गुडघे एवढं पाणी, काल रात्रभर झालेल्या पावसामुळे रस्ते जलमय। मुसळधार पावसामुळे अक्कलकोट वाघदरी रस्ता बंद, शिरसीच्या पुलावर पाणी आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटलाय, शिरवळ वाघदरी वाडी किरणळी बोरगाव गावाचा संपर्क तुटलाय। धाराशिवमध्ये मुसळधार पाऊस, जिल्हा परिषद शाळांनाही मोठा फटका बसलेला आहे, तर धाराशिवच्या 78 शाळांमधील 125 वर्गखोल्यांची पडझड, 25 शाळेत पाणी शिरल्यानं साहित्य आणि पोषण आहार भिजलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान, शेतपिकांसह फळबागांचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांनी फेकल्या मोसंबी रस्त्यावर। छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांची दैना, पिकात पाणी पाहून शेतकऱ्याला कोसळलं रडू, पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान। छत्रपती संभाजीनगरच्या उद्योग नगरीला पावसाचा फटका, अनेक कंपन्यांमध्ये शिरलं पाणी, वाळूज परिसरात रात्रीपासून जोरदार पाऊस, कंपनीत पाणी शिरल्यानं लाखोंच्या मशिनरी खराब झाल्या।
बार्शी तालुक्याला रात्री पावसानं झोडपले. आगळगाव येथील चांदणी नदी ओव्हरफ्लो झाली. सोयाबीन, उडीद, कांदा पिकांचं मोठं नुकसान. छत्रपती संभाजीनगरला पावसाचा फटका. जोरदार पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलं. जीवनावश्यक वस्तू पाण्याखाली गेल्यानं नुकसान. पैठणमध्ये पावसाचा हाहाकार. घरात पाणी शिरल्यानं नागरिक हैराण. प्रशासनाच्या वतीनं नागरिकांची व्यवस्था. साताऱ्यातील खटावमध्ये एक जण वाहून गेला. एनडीआरएफ टीमकडून व्यक्तीचा शोध सुरू. येरळा नदीवरून खरं तर एक जण वाहून गेल्याची माहिती. राज्यात 30 सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती. नागरिकांना सतर्कता बाळगण्याचं आवाहन. धाराशिवच्या भूम तालुक्यात पुराचा मोठा तडाखा. नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर. अनेक घरांची पडझड. नुकसान भरपाई मिळण्याची मागणी. सोलापूरला मुसळधार पावसानं झोडपलं. अंदेवाडी गावाला पुराच्या पाण्याचा वेढा. अक्कलकोट तहसील आपत्ती व्यवस्थापन मदतीला. अंदेवाडीत अडकलेल्या रुग्णांना बाहेर काढण्यात आले. उजनी धरण 100% भरलं. भीमा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग. परभणी शहरात मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान. आमदार राहुल पाटील यांनी केली नुकसानीची पाहणी. नुकसानग्रस्तांना तातडीनं मदत करा. आमदार राहुल पाटील यांच्या प्रशासनाला सूचना. राज्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज. मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघरला रेड अलर्ट. आज मुंबईत मुसळधार पाऊस पडणार. अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन. ठाण्याला पावसानं झोडपले. रात्रीपासून ठाण्यात धो-धो पाऊस. विविध ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचा जोर. जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग. 1,13,184 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. जायकवाडी धरणाचे सर्व 27 दरवाजे उघडले. गोदावरी नदीत विसर्ग. नदी ओव्हरफ्लो. सोलापूरमध्ये मुसळधार पावसामुळे अक्कलकोट वाघदरी रस्ता बंद. शिरसीच्या पुलावर पाणी आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला. पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या एसी लोकलला पावसाचा फटका. एसी लोकलमध्ये पावसाचं पाणी. अंधेरी ते भाईंदर दरम्यान धावणाऱ्या एसी लोकलमधील प्रकार. यवतमाळमध्ये बेमळा धरणाचे 14 दरवाजे उघडलेत. बेमळा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस. आर्णी शहराला अरुणावती नदीच्या पुराचा फटका. हजारो नागरिकांच्या घरात शिरलं पुराचं पाणी. जीवनावश्यक वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान. यवतमाळ उमरखेड तालुक्यात पावसामुळे मोठं नुकसान. सोयाबीन, ऊस पिकांचं मोठं नुकसान. उमरखेडच्या सुकळी गावातील शेतामध्ये पाणी. परभणीमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांचं नुकसान. नुकसानग्रस्तांच्या खरं तर मदतीसाठी प्रमोद कुटे यांनी केली पाहणी. प्रशासनाकडे मदतीची मागणी. यवतमाळमध्ये शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी मदत द्यावी, अन्यथा आत्महत्या करण्याचा शेतकऱ्यांचा सरकारला इशारा. यवतमाळच्या महागाव तालुक्यात पुरात अडकलेल्या शिक्षकांना सुखरूप बाहेर काढलं. महागावात ढगफुटी सदृश्य पावसाचा हाहाकार. यवतमाळमधील नदी नाले ओव्हरफ्लो. पालघरमध्ये धामणी धरण 100% भरले. कवडास धरण ओव्हरफ्लो. सूर्या नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा. भिवंडीत रात्रीपासून पावसाची हजेरी. राहनाळ, कोपर, काल्हेर रस्त्यावर साचलं 2 फूट पाणी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातून घेणार आढावा. अमरावती जिल्ह्याला हवामान खात्याकडून पावसाचा येलो अलर्ट. अप्पर वर्धा धरणाचे 7 दरवाजे 30 सेंटीमीटरनं उघडले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेड राजामध्ये पावसाचा कहर. कापूस, सोयाबीनसह इतर पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. मुठा नदीत 10,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. साताऱ्याच्या 2 बालकवडी धरणातून तब्बल 54,000 क्युसेकनं विसर्ग. प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा. धाराशिवमध्ये मुसळधार पावसाचा जिल्हा परिषद शाळांना मोठा फटका. जिल्ह्यातील 78 शाळांमधील 125 वर्गखोल्यांची पडझड. 2 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची शिक्षण विभागाची माहिती. रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा.
बीड जिल्ह्यात पावसामुळे नदी नाल्यांना पूर, 5 गावांचा संपर्क तुटलाय. पुलावरून कुणीही जाऊ नये, प्रशासनाचं आवाहन. भिवंडीच्या वंजारपट्टी नाका परिसरात साचलं पावसाचं पाणी. नागरिकांना खरं तर या पावसाच्या पाण्यातून मार्ग काढावा लागतोय. कोयना धरणाचे वक्र दरवाजे 2 फुटांवरून 3 फुटापर्यंत उघडलेत. कोयना नदीत एकूण 30,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पंढरपूरच्या सांगोला तालुक्यात नाझरेत नदीला पूरसदृश्य परिस्थिती. शेत जमिनी पाण्याखाली. नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पावसामुळे नद्या पूर्ण क्षमतेनं प्रवाहित. शेकडो गावांचा संपर्क तुटला. छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस. दुकान आणि घर पाण्याखाली. नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. छत्रपती संभाजीनगरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. शेताच्या पिकांमध्ये साचलं पाणी. छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद तालुक्यात रात्रभर पाऊस. गिरजा आणि सुरजा नदीला पूर. पुरामुळे अनेक घरात पाणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये इंदिरानगर भागात साचलं पाणी. 50 ते 60 कुटुंबाला संपूर्ण पाण्याचा वेढा. नागरिकांनी प्रशासनाकडून तात्काळ मदतीची मागणी केली. पंढरपूरमध्ये मुसळधार पावसामुळे शेवगा पिकांचं नुकसान. जवळपास 16 ते 17 लाख रुपयांचं नुकसान. तातडीनं आर्थिक मदत द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. सेलापूरच्या माजल गावात सरस्वती नदीला पूर. जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यात पावसामुळे शेतकऱ्यांचे हाल. शेतकरी हवालदिल तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळावी अशी मागणी. ठाणे जिल्ह्याला हवामान खात्याकडून रेड अलर्ट. उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ. जालन्यात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचं नुकसान. सोयाबीन, कपाशी पिकांमध्ये साचलं पाणी. शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. बीड जिल्ह्यात पुढील 2 दिवस येलो अलर्ट जारी. बिंदुसरा धरणाचे विहंगम ड्रोन दृश्य. लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांसाठी. नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश. हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा. साताऱ्यातील कोयना धरणातून मोठा विसर्ग सुरू. कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे उघडले. तसेही विरारमध्ये रात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस. अनेक ठिकाणी पाणीच पाणी. उद्या पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड परिसरात रात्री मुसळधार पाऊस. ठिकठिकाणी नदी नाल्यांना पूर. कन्नड तालुक्यात एक व्यक्ती पुरात वाहून गेलाय. हिंगोली जिल्ह्यात 19 मंडळामध्ये अतिवृष्टी. पैनगंगा, कयाधू, पूर्णा नदीला पूर. नदीकाठच्या शेती पिकांचं मोठं नुकसान. शेतकरी संकटात. रत्नागिरीमधील मिरले गावात बिबट्याचं दर्शन. सीसीटीव्हीमध्ये बिबट्या कैद. ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. रत्नागिरीतील हातखंबामध्ये कारचा डिवायडर धडकून अपघात. कार जळून खाक. वाहतूक विस्कळीत. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं नमो मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेला अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी हिरवा झेंडा दाखवला. शिवभोजन थाळी योजना पुढेही सुरू राहणार. योजनेसाठी 200 कोटी रुपये मंजूर झाल्याची घोषणा. मात्र 21 कोटी रुपये देऊनही शिवभोजन केंद्र चालकांची बोळवण. शिवभोजन केंद्र चालकांचं अनुदान थकलंय. मुंबई महापालिकेच्या अनाधिकृत बॅनर्सवर कारवाई. 11,563 अनाधिकृत बॅनर आणि पोस्टर्सवर कारवाई करण्यात आली. 7 ते 12 सप्टेंबरपर्यंतच्या कालावधीत धडक कारवाई. मुंबई महापालिकेनं 4,000 कोटींच्या ठेवी मोडल्या. 1.5 वर्षात तब्बल 4,000 कोटींच्या ठेवी मोडल्याची माहिती. मुदत ठेवी 92,000 कोटींवरून 84,000 कोटींपर्यंत. मुंबई खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण. पावसात तब्बल 27,334 खड्डे. मुंबई पालिकेची हायकोर्टात माहिती. स्वामी चैतन्यानंद यांना आग्र्यातून अटक करण्यात आली. विद्यार्थिनीच्या लैंगिक शोषणाच्या आरोपात अटक. दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई. मराठा कुणबी नोंदीसाठी लागणारी कागदपत्र तात्काळ उपलब्ध करून द्या. सकल मराठा समाजाच्या वतीनं मागणी. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा.
सांगलीत नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं श्री दुर्गामाता दौडचं आयोजन. दौडला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती. शेकडोंच्या संख्येनं नागरिक दौडमध्ये सहभागी. साताऱ्याच्या सावरी गावात नवरात्री उत्सवाच्या निमित्तानं कामगत उत्सव साजरा. वाद्यांच्या गजरात नृत्य करत गावकऱ्यांकडून देवीचा अभिषेक करण्यात आला. संगमनेरच्या मनोली येथे लक्ष्मी माता नवरात्र उत्सवाचं आयोजन. 9 दिवस कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. या सोहळ्याला परिसरातील भाविकांची मोठी गर्दी. उपस्थित भक्तांसाठी 9 दिवस महाप्रसाद देखील दिला जातो. गाझामध्ये इस्रायलचा मोठा हवाई हल्ला. हल्ल्यात 32 लोकांचा मृत्यू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.